स्वप्न पूर्ण न होण्यापेक्षा आहे ना, स्वप्न पाहणारा माणूसच हळूहळू हरवत जाणं खूप त्रासदायक आहे. जे कोणी आता व्हिडिओ बघतायत, तुमच्याकडे स्वप्न नाहीयेत असं नाहीये हो. उलट तुमच्याकडे खूप मोठी स्वप्न आहेत. काहीही असेल ते, स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं घर, नवीन स्किल, कुटुंबासाठी चांगलं आयुष्य, काहीतरी मोठं करून दाखवायचे. सगळं आहे. पण रोज रात्री एकच वाक्य मनात येतं, आज नाही, उद्यापासून सुरू करतो. आणि तो उद्या अजून आलेलाच नाही. पहिली गोष्ट, एका माणसाने एक नवीन डायरी विकत घेतली. मस्तपैकी येऊन पूजा वगैरे करून आणि पहिल्या पानावर लिहिलं, मस्तपैकी डेकोरेट करून ना, श्री वगैरे लिहून, हे वर्ष मी माझं आयुष्य बदलून टाकणार. जानेवारीत जोश होता, फेब्रुवारीत काम वाढलं, मार्चमध्ये जबाबदाऱ्या आल्या, एप्रिलमध्ये थकून गेला, डिसेंबर आला, पुन्हा डायरीची आठवण आली, डायरी चेक केली, अजूनही तेच पहिलंच पान फक्त भरलेलं आहे. दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट एक लेडीज दररोज म्हणायची, जस्ट म्हणजे मुलं झाली होती तर, मुलं एकदा शाळेत जाऊ देत मग मी माझं काहीतरी करेन. मुलं शाळेत जायला लागली, मुलं कॉलेजात जाऊ देत मग मी माझं काहीतरी करेन. मुलांची शिक्षण कंप्लीट झाली, नोकरीला, नाही आधी लग्नाचं वगैरे होऊ देत, रांगेला लागू देत मग माझं मी काहीतरी करेन. आता नातवंड आहेत आणि स्वतःलाच विचारलं की माझी वेळ नेमकी कोणती, कधी मी सुरुवात करणार. तिसरी गोष्ट, दोन मित्र मस्तपैकी कट्ट्यावर चहा घेत बसलेत, स्वप्नांचा विषय चालू आहे. पहिल्याने दुसऱ्याला विचारलं, तुझं स्वप्न काय आहे रे? दुसऱ्याने 5 मिनिट उत्साहामध्ये बोलला, स्वप्नाबद्दल डिटेल मध्ये सांगितलं. आणि पहिल्याने पुन्हा विचारलं, मग काय, कधी सुरुवात करतोयस, आज काय केलंस त्या स्वप्नासाठी? दुसरा मित्र पूर्ण शांत झाला. कारण स्वप्न तर जिवंत होतं, पण त्याच्यासाठीचा वेळ मात्र रोज मरत चालला होता. होतंय तुमच्या बाबतीत? आता याच्या पाठीमागचं सायकोलॉजिकल कारण आपण समजून घेऊया. बरेच वेळा म्हणजे भरपूर जणांना काय वाटतं, हे सांगितल्यानंतर भरपूर जणांना काय वाटेल, मी आळशी झालोय की काय. नाही, तुम्ही आळशी नाहीयेत. नेहमीच दरवेळेस तसं नसतं. म्हणजे तुमचं दिवसभर काम, घर, जबाबदाऱ्या, निर्णय, ताण याच्यामध्ये आपलं डोकं, मेंदू खूप ऊर्जा खर्च करतो. म्हणजे संध्याकाळपर्यंत दिवसभराची सगळी कामं रांगेला लावून तुमच्याकडे वेळ तर शिल्लक राहतो, पण ती एनर्जी जी आहे ना ती उरतच नाही. आणि त्याच्यामुळे ती एनर्जी आणि वेळ दोन्ही एकाच वेळी असेल तरच तुमची स्वप्न तुम्ही काम करू शकता. आता एनर्जी नाही संध्याकाळी म्हणून स्वप्न काय केली जातात, उद्यावर ढकलली जातात. आता याचा अर्थ तुमच्यात क्षमता नाही असं आहे का? अजिबात नाही. तर तुम्हाला तुमच्या स्वप्नांसाठी वेगळी जागा आणि ठरलेला वेळ तयार करावा लागेल. म्हणून आपल्याला फक्त एकच गोष्ट चेंज करायची आहे. आजपासून फक्त छोटासा बदल तुमच्या स्वप्नांसाठी. 2 तास नको, मोठं मोठं प्लॅनिंग नको, कंटिन्यू सकाळी 4 वाजता उठा, रात्री 2 वाजेपर्यंत असंही काही नको. कसलं 1 तासही नको, फक्त 10 मिनिटं, हो फक्त दररोजचे 10 मिनिटं. एक पुस्तक लिहायचंय, 10 मिनिटं लिहा रोज. एक स्किल शिकायचंय, 10 मिनिटं शिका. बिझनेस करायचंय, रोज 10 मिनिटं त्याची प्लॅनिंग करा. व्यायाम करायला सुरुवात करायची, 10 मिनिटं चालायला जा. नवीन सवय लावायची, 10 मिनिटं प्रॅक्टिस करा. हॅलो, लक्षात ठेवा, 10 मिनिटं वाटतात लहान, पण दररोजची 10 मिनिटं एका वर्षामध्ये 60 तासापेक्षा जास्त होतात. आणि मोठी स्वप्न एका मोठ्या उडीने नाही, छोट्या छोट्या पावलांनी पूर्ण होतात.
आज कमेंटमध्ये प्रत्येक जण एकच गोष्ट लिहिणार आहे, ज्यांना पटतंय ते तरी. माझं कोणतं एक स्वप्न आहे, त्या स्वप्नासाठी आज आज त्याच्यासाठी मी 10 मिनिटात काय करणार आहे. स्वप्न किती मोठं आहे ते महत्वाचं नाहीच आहे. आज तुम्ही त्याच्यासाठी टाकलेलं छोटं पाऊल महत्वाचं आहे. ते का टाकताय हे महत्वाचं आहे. आणि शेवटी म्हणजे जर तुम्हाला फक्त आणि फक्त ह्यात तर सांगते या पद्धतीने 10 मिनिटात असं इन्स्पिरेशन नको असेल, तर तुम्हाला स्वप्नांमध्ये ऍक्शन म्हणजे तुमच्या स्वप्नांना ऍक्शन मध्ये उतरवण्याची योग्य अशी मानसिकता, शिस्त आणि मार्गदर्शन हवं असेल, तर मनशक्ती नेटवर्कमध्ये तुमचं स्वागत आहे. मनापासून स्वागत आहे. ज्यांच्या मार्फत तुम्हाला हा व्हिडिओ मिळालाय त्यांना कनेक्ट करा, त्यांच्याकडून झूम मीटिंगची लिंक घ्या आणि तुमच्या मनशक्ती नेटवर्कमध्ये तुमच्या स्वप्नांच्या दिशेचा प्रवास आजच सुरू करा. जाताना एवढंच म्हणेन, आयुष्याच्या शेवटी म्हातारपणामध्ये सगळ्यात जास्त त्रास आहे ना, आपण फेल झालो त्याचं कधीच होत नाही. मी त्यावेळेस प्रयत्नच का केला नाही, हा गिल्ट सगळ्यात जास्त होतो. आणि म्हणूनच आज नाही, आजपासूनच. ओके, ऑल द बेस्ट.